गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे बुधवार. आत्ता वाजले आहेत 9:10 आहेत अजून. आणि आजचा दिवस मी ब्लॉग शूट करायला सुरुवात केलेली आहे, कारण आजचा दिवस स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे छोटासा स्पेशल आहे, जास्त काही नाही आहे. गावावरून आल्यानंतर मी अजूनपर्यंत एकही ब्लॉग शूट केलेला नाही आहे. गावचेच ब्लॉग अजून मी एडिट करते आहे. आत्ता मी ऑफिसला निघाली आहे, पण आजचा दिवस याच्यासाठी स्पेशल आहे कारण आज मी ट्रेनने ऑफिसला जात नाही आहे. आज मला मिस्टर सोडत आहेत बाईकने ऑफिसला. सो आहे की नाही स्पेशल न्यूज. तर आता आपण निघूयात. मला खूप जास्त घाम आला आहे कारण मी मॉइश्चरायझर लावलं आहे. आत्ताच रेडी होत होते मी. आता आपण निघूयात ऑफिसला जायला. घर थोडं मेसी झालं आहे कारण गावावरून आल्यापासून अजूनपर्यंत काहीच धान्य वगैरे सगळं भरायचं बाकी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत, ह्या होतच राहतील, पण जॉबला जाणं पण महत्त्वाचं आहे. सो आजचा दिवस मी तुमच्याबरोबर आणि मी परफेक्टली रेडी होऊन निघाले होते कारण आज बाईकवरती जाणार होते ऑफिसला. त्यामुळे एक्स्ट्रा प्रोटेक्शनची गरज असते. सध्या ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे ही सगळी तयारी. आणि इथे तुम्ही बघताय की केवढा मोठा कॅरम बोर्ड आहे. तर आमच्या फ्लोअरवरती सुट्टी लागल्यानंतर कॅरम बाहेर येतो आणि सगळेजण रोज कॅरम खेळतात, मुलं किंवा त्यांचे पॅरेंट्स, सगळेच जण. आणि सगळ्यांनाच इथे खूप कॅरम खेळायला आवडतो. सुट्टीच्या दिवशी मी पण खेळते, त्याच्यावरती पण मी एकदा ब्लॉग नक्की बनवेन. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला ऑफिसला जाण्यासाठीचा. खूप दिवसानंतर बाईकवरून मी ऑफिसला चालले होते. खरं तर मला आवडतं बाईक राईड. ह्याच्या आधी पण मी खूप वेळा सांगितलं आहे ब्लॉगमध्ये की मला ट्रेनने किंवा बसने जाण्यापेक्षा बाईकवर ऑफिसला जायला आवडतं, पण ते रोज शक्य नाही आहे. जेव्हा जेव्हा मिस्टरांना त्या साईडला वेस्टर्न लाईनला काहीही काम असतं तेव्हा ते मला नक्की बाईकने सोडतात, कारण त्यांना पण त्याच साईडला जायचं असतं म्हणून. आणि आज तसाच योग जुळून आला होता, त्यामुळे मी मिस्टरांबरोबर बाईकवर चालले होते ऑफिसला. हे मोतीलाल ओसवालचं ऑफिस इथे समोरून दिसतंय तुम्हाला, म्हणून ते झूम करून दाखवलं मी. आणि त्यानंतर सकाळी सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे आणि मस्त क्लायमेटमध्ये बाईक राईड करत मी निघाले होते ऑफिसला. इथे मध्येच हे तुम्हाला मार्केटचं शूट देते मी जरा करून. केवढी गर्दी होती भाजी मार्केटमध्ये, कारण सकाळी सकाळी सगळे जे भाजीवाले असतात ते इकडूनच भाजी घेऊन जातात त्यांच्या एरियामध्ये. मुंबईत जॉब करणारा असू देत किंवा छोटे मोठे नोकरी किंवा बिझनेस करणारे, सगळ्यांचीच सकाळ खूप धावत पळत असते. सगळ्यांनाच कुठेतरी वेळेवर पोहोचायचं असतं, आपलं काम वेळेवर सुरू करायचं असतं. त्यामुळे सगळेच जण आपली आपली घाई करत निघालेले असतात. त्यामुळे सकाळचं जे वातावरण असतं ते मला असं वाटतं की मुंबईचं खूप हाय एनर्जी वातावरण असतं, कारण सगळ्यांचीच एनर्जी खूप हाय असते. प्रत्येकाला आपल्या कामाची दिवसाची सुरुवात लवकर करायची असते म्हणून. आणि तेवढंच कम्पॅरेटिव्हली रात्री बघितलं तर मुंबई एकदम शांत वाटते. ज्यांचं मुंबईवरती प्रेम आहे त्यांना नक्कीच हे सगळं एक्सपिरियन्स होत असेल. आणि ही माझी आवडती जागा, तो आवडता स्टॅच्यू जो तुम्ही पाहिलात, मी सगळ्या व्लॉगमध्ये तो शूट करते जेव्हा जेव्हा ऑफिसला जात असते तेव्हा. गावावरून येऊन 2 दिवस झाले. आज बुधवार आहे आणि मी आज फर्स्ट व्लॉग शूट करायला घेतला, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा की गावावरून येताना माझी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी थोडासा गॅप घेतला होता आणि आता पुन्हा एकदा आपण सुरुवात केली आहे ब्लॉग करायला. तर आजचा हा गावावरून आल्यानंतरचा फर्स्ट ब्लॉग आहे, जो मी ऑफिसला जाताना शूट करायला सुरुवात केली आहे. सध्या ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे, ऑडिट आणि सगळं चालू असल्यामुळे थोडा वर्कलोड जास्त आहे, पण तरीही त्याची पण एक वेगळीच मजा असते. ज्यांना काम करायला आवडतं, बिझी राहायला आवडतं, त्यांना ह्या गोष्टी जास्त इरिटेट करत नाहीत. उलट मी कधी कधी जास्त वर्कलोड असेल तर ते एन्जॉयसुद्धा करते, कारण संध्याकाळी एक सॅटिस्फॅक्शन असतं की हां आपण खूप सारं काम केलं आहे म्हणून. त्यानंतर गप्पा मारत मारत आपण पोहोचलो आहोत ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर इथून लिफ्टसाठी एंट्री आहे.
आणि आज सकाळी जाताना सृष्टी नव्हती माझ्याबरोबर, मी एकटीच होती, त्यामुळे मी लिफ्टमध्ये असं शूट केलं. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मात्र मी आज काहीही शूट करू शकले नाही, कारण खूप जास्त काम होतं. अर्धा दिवस तरी मी पूर्णपणे बिझीच होते आणि राहिलेल्या अर्धा दिवसामध्ये माझी जी पेंडिंग कामं होती ती चालू होती. त्यामुळे आजच्या दिवसात मला काहीही दिवसभरात शूट करता आलं नाहीये. ऑफिसमध्ये तरी ते शक्य नव्हतं. संध्याकाळी निघाल्यानंतर सूर्य इतका छान दिसत होता, सुंदर दिसत होता, त्यामुळे मी पुन्हा एकदा शूट करायला सुरुवात केली. असा छान सूर्यास्त बघून आम्ही निघालो घरी. सृष्टी आणि मी घरी निघालो होतो. आज माझ्या मोबाईलची बॅटरी सुद्धा संपली होती, ते सुद्धा मी निघताना बघितलं. मी चार्जर असूनही मोबाईल चार्ज करू शकले नाही. कामामुळे निघायला लेट झाला होता, त्यामुळे ट्रेन मिस झाली. मग पाणीपुरी खायचा प्लॅन केला, कारण नेक्स्ट ट्रेनसाठी वेळ होता. म्हणून मग इथे पाणीपुरीचा थोडासा आनंद घेतला, कारण ट्रेनला वेळ होता. आणि मग त्यानंतर निघाले घरी. हॅलो, वेलकम बॅक. मी आत्ताच येऊन पोहोचले घरी आणि माझा अवतार बघून तुम्हाला कळतच असेल की ट्रॅव्हलिंगमध्ये किती गरम होतं आणि किती घाम येतोय. सकाळी जो मी व्हिडिओ लिफ्टमध्ये बंद केलेला तो मी डायरेक्ट संध्याकाळी ऑफिसमधून निघतानाच स्टार्ट केला. तुम्ही बघितलं की आज मी पाणीपुरी खायला पण थांबले होते. पाणीपुरी खायला याच्यासाठी गेलेले कारण की आज माझी ट्रेन मिस झाली होती रोजची, आणि त्याच्यानंतर मला 15 मिनिटानंतर ट्रेन होती. तर मग सृष्टी आणि मी ठरवलं की तेवढा वेळ पाणीपुरी खाऊया, कारण मग एवढा वेळ स्टेशनला जाऊन काय करणार 15 मिनिटं म्हणून. त्यामुळे पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर आत्ता मी येऊन पोहोचली आहे घरी. आज रोजच्यापेक्षा लेट आली आहे, ऑलरेडी 7:15 होऊन गेलेत. त्यामुळे आत्ता फक्त सिंपल अंडा करी आणि भाकरी करणार आहे, काही जास्त तामझाम करणार नाही, कारण ऑलरेडी मला बाकीची पण कामं आहेत, क्लिनिंग वगैरे सगळं. आज दिवसभरात मी पूर्ण म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर निघेपर्यंत एकही क्लिप शूट करू शकली नाही, कारण ऑफिसमध्ये चालू आहे सिस्टम ऑडिट. तर सिस्टम ऑडिटमध्ये अर्धा दिवस तर ऑडिटर बरोबरच ते सगळं काम चालू असतं. त्याच्यामुळे अजिबात मला मोबाईल घ्यायला नाही, मोबाईल चार्ज करायलाही वेळ नाही भेटला. आत्ता मोबाईलची बॅटरीसुद्धा 8% आहे, त्यामुळे आज अजिबात वेळ भेटलेला नाही आहे ऑफिसमध्ये. असो, पण काम असेल तरच बरं वाटतं आणि चांगलं वाटतं. काम असेल तर, बिझी असेल डोकं तर तेवढंच बरं असतं. तर मग आता मी आधी फ्रेश होते, छान हातपाय धुते आणि जेवणाला सुरुवात करते. बघूया आता किती वाजता आहेत आज, कारण ऑलरेडी खूपच जास्त लेट झाला आहे. तर मग जेवण बनवते मी आधी, तोपर्यंत मोबाईल चार्ज करते. स्टे ट्यून. जसं मी आधीच मेन्शन केलं, मी सिंपल अशी अंडा करी केली होती आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, कांदा आणि लिंबू असा खूप सिंपलसा डिनरचा मेन्यू होता. त्याशिवाय IPL चालू आहे, तर ते सुद्धा आम्ही बघत होतो. अशी होती आमची संध्याकाळ आणि असा होतो दिवसाचा शेवट. IPL बघत बघत छान डिनर केला आणि मग सगळं क्लिनिंग आवरून झोपी गेलो आम्ही. आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. यामधलं तुम्हाला काहीही आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.